नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीला कडाडून विरोध. वृक्षतोडी विरोधातील आंदोलनात शाळकरी मुलंही सहभागी. प्रशासन काय तोडगा काढणार याकडे लक्ष. कुंभमेळ्यामध्ये अडथळे यावेत असं अनेकांना वाटतं, पण आम्ही तसं होऊ देणार नाही. तपोवनातल्या वृक्षतोडीला होणाऱ्या विरोधावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देणार नसल्याचीही ग्वाही. तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात सामोपचारानं तोडगा काढला पाहिजे. अभिनेते सयाजी शिंदेंची भूमिका. पर्यावरण हिताची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका. तपोवनातील वृक्ष तोडण्याच्या निर्णयावर अभिनेत्री अनिता दाते यांची नाराजी. साधुग्रामसाठी झाडं तोडण्याची भूमिका साधू महंतांनाही न पटणारी अनिता दातेची भूमिका. नाशिकची वनराई जपण्यासाठी एकत्र येण्याचंही आवाहन. तपोवन पाठोपाठ नाशिकच्या सोमेश्वरजवळ तयार होणारा जॉगिंग ट्रॅकही वादात. शेकडो झाडं तोडून कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्याचा घाट. कोणाच्या मागणीवरून ट्रॅक तयार करताय ते सांगा, माजी नगरसेवक विलास शिंदेंचा सवाल. अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणताही प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या केंद्रीय मंत्री यांच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्र्यांची लोकसभेत माहिती. अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राची माहिती देण्यातही सरकारची गंभीर चूक. 14 लाख हेक्टरवर नुकसान. मात्र केंद्राला 1,10,000 हेक्टरचा आकडा दिला. तर राज्याच्या प्रस्तावाशिवाय केंद्रानं 3,000 कोटींची मदत दिल्याची माहिती. मदतीसाठीचा अहवाल केंद्राला पाठवल्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा. अहवाल पाठवल्यावरच केंद्राची टीम पाहणीसाठी आली. 2 वेळा पाहणी केल्यानंतर केंद्राच्या टीमनं अहवाल दिल्याचीही फडणवीसांची प्रतिक्रिया. इतकं मोठं नुकसान होऊनही केंद्राला प्रस्ताव न पाठवणं म्हणजे हे सरकार झोपेत आहे, अशी टीका काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी केली. तर निवडणुका जिंकणं हेच सरकारचं ध्येय असून शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केलेली आहे. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारनं अजूनही प्रस्ताव न पाठवल्यासंदर्भात कृषी मंत्री भरणेंना फोन करणार. खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. अतिवृष्टीग्रस्तांबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे का पाठवला नाही याचं उत्तर राज्य सरकारनं दिलं पाहिजे. हा राज्य सरकारचा बेजबाबदारपणा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींची टीका. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याऐवजी सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राजकीय घर मजबूत करण्यात व्यस्त. रोहित पवारांची राज्य सरकारवर टीका. जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही 2 टप्प्यात होण्याची शक्यता. 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जागी दुसऱ्या टप्प्यात मतदान घेण्याच्या राज्य निवडणूक आयोगाकडून विचार सुरू. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणुकांची शक्यता. निवडणूक आयोगानं उद्या 29 महानगरपालिका आयुक्तांची बैठक बोलावली. 15 ते 20 डिसेंबर दरम्यान महापालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात. मतदार आकर्षित होतील असे निर्णय घेऊ नये. निवडणूक आयोग सरकारला पत्र लिहिणार. अधिवेशनावेळी घोषणा करताना सरकार मर्यादा पाळणार का याकडे लक्ष. राज्यभरातील नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये सरासरी 70 ते 75% मतदान. त्र्यंबकेश्वरमध्ये तब्बल 85.66%. बुलढाण्यातल्या सिंदखेड राजामध्ये 85%. पालघरच्या जव्हारमध्ये 83% मतदान. महाडमध्ये काल राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी परस्पर गुन्हे दाखल. पिस्टलचा वापर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न. हॉकी स्टिक स्टंप बॅटचा वापर करून मारहाण. सोन्याची चेन चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल. सिंधुदुर्गातील सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राडा. अंगावर गाडी घालण्याच्या कारणावरून चालकाला मारहाण. 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल. बीडच्या गेवराईमध्ये काल भाजप आणि राष्ट्रवादीत राडा. लक्ष्मण पवार आणि पंडित कुटुंबियांमधील सदस्य भिडले. अमरसिंग पंडित यांचे स्वीय सहाय्यक जखमी. निवडणुकांचा निकाल पुढे ढकलल्यावरून नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळेंमध्ये वाकयुद्ध. मतमोजणी पुढे ढकलली. आता सगळे संशयाच्या भोवऱ्यात. पटोलेंची टीका. तर पटोलेंना केवळ राजकारण करायचे. बावनकुळेंचं प्रत्युत्तर. मुंबई महापालिका क्षेत्रातील दुबार मतदार शोधण्यासाठी मोठी हालचाल. 227 प्रभागांसाठी 227 स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करा. निवडणूक आयोगाचे महानगरपालिका आयुक्तांना थेट निर्देश. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी. मुंबईतल्या 6 लोकसभा क्षेत्रात जवळपास 1800 जण इच्छुक. एका वॉर्डमध्ये प्रत्येकी 7 ते 8 जण इच्छुक उमेदवार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील नव्या प्रभाग आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर आज निकालाची शक्यता. सुनावणी पूर्ण झाली असून मुंबई उच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवलाय.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सावळा गोंधळ. पुढील 15 ते 16 दिवस पेट्या गोदामात. सरकारकडून घोळ शक्य. पृथ्वीराज चव्हाणांचं निवडणूक आयोग आणि सरकारवर टीकास्त्र. नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो ते महत्त्वाचं. टीकाकार नेत्यांना निवडणूक आयोगाचं चोख प्रत्युत्तर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, पटोलेंसह अनेक नेत्यांची आयोगावर टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.